या महिन्यात आपल्याला कर्जबाजारी करण्याची पूर्ण व्यवस्था झालेली आहे. करेक्ट कार्यक्रम होणार आहे आपला. कसा समजून घ्या. अमेझॉनने ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरू केलेला आहे. फ्लिपकार्टने बिग बिलियन डेज सुरू केलेले आहेत. अजिओने धमाकेदार ऑफर काढलेले आहेत. मिंत्रा सुपर डुपर ऑफर देऊ राहिला आणि सगळेच्या सगळे मॉल्स रोषणाईने अगदी चमकलेले आहेत. ह्या सगळ्यांमध्ये खरेदी करायला तुमच्याकडे पैसे नसतील तर अजिबात काळजी करायची नाही आहे. क्रेडिट कार्डवाले आधी तुम्हाला 2 फोन करायचे, आता 4 फोन करतील. फायनान्स कंपन्या तुम्हाला फोन करतील कर्ज देण्यासाठी. तुमच्या बँकेमधनं फोन यायला सुरुवात होईल. सर पर्सनल लोनची ऑफर आहे, घेऊन टाका. तुमच्या होम लोनवरती टॉपअप मिळणार आहे, लगेच घेऊन टाका. त्याच्यानंतर तुम्ही फेसबुक आणि इंस्टाला स्क्रोल करताना तुम्हाला ऑनलाईन ऍप कर्ज देणारे दिसतील. ते 5 मिनिटात तुम्हाला कर्ज देतील. हे सगळे लोक टपलेले आहेत आपल्यावरती, कारण दीपावली आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की दीपावलीमध्ये खूप खर्च होतो, सगळ्यांना पैशांची गरज पडते. तर मित्र हो, माझी आजी लहानपणी मला सांगायची की ऋण काढून सण साजरे करायचे नाही. दिवाळी एकदम छान साजरी करायची, एकदम जोरदार साजरी करायची, परंतु स्वतःच्या पैशाने कर्ज घेऊन नाही. दीपावली आहे, नवीन कपडे घेतले गेलेच पाहिजे, परंतु तेवढेच कपडे घ्या जेवढे कपाटात ठेवायला जागा आहे. खरेदीला जायच्या आधी एकदा कपाट नक्की बघा. दुसरं सर्वात महत्वाचं की मॉलमध्ये सामान आणायला जाताना आधी लिस्ट तयार करा आणि त्या लिस्ट प्रमाणेच सामान आणा. नाहीतर होतं असं की महत्वाचं राहून जातं, जे नको आहे तेच आपण घेऊन येतो. त्याच्याही पुढची गोष्ट, मॉलमध्ये जाणं खरंच गरजेचं आहे का ते बघा. लोकल दुकानाकडनं शक्य असेल तर त्याच्याकडनं खरेदी करा. दीपावली हा आपला सण आहे, आपला भारतीय लोकांचा सण आहे. सगळा फायदा आपल्याच लोकांना झाला पाहिजे. अमेरिकन आणि चायनीज गोष्टी घेण्याआधी मेड इन इंडिया एकदा बघून घ्या. जे जे शक्य आहे ते आपल्या आपल्या लोकांकडनं घेण्याचा प्रयत्न करा. दीपावली आनंदाचा सण आहे, एकदम जोरदार साजरा झालाच पाहिजे, परंतु स्वतःच्या पैशाने कर्ज घेऊन नाही. ईएमआयच्या ट्रॅपमध्ये अडकून तर अजिबात नाही. मला कमेंट करून नक्की सांगा, या वर्षीची दीपावली तुम्ही स्वतःच्या पैशाने साजरी करणार आहेत की कर्ज घेऊन. आणि हा रील त्यांना पाठवा जे कर्ज घेऊन दीपावली साजरा करण्याचा विचार करत आहे. हे सगळे करून पैसे उरलेच तर इन्व्हेस्टमेंट करायला अजिबात विसरू नका. अधिक माहितीसाठी नक्की भेटा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.